उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, कार्यक्रम 11 वाजता सुरू होतो असं इकडची प्रथा आहे. आमच्याकडे 11 वाजता शक्यतो जेवायलाच माणसं बरोबर येतात आणि हा प्रबोधनाचा कार्यक्रम नातवानी ठेवलेला आहे. 2-3 गोष्टी आहेत की पाठीमाग नातेवाईक आहेत, गणगोत आहेत, सगळे सोयरे आहेत आणि समोर चिमुरडे आहेत, उद्याचं भविष्य आहे. बोलत असताना 2-3 मागे जे आलेले आहेत सगळ्यांना एक विनंती राहील की आपल्या जवळचे मोबाईल्स आहेत ते कृपा करून एक अर्धा एक तासासाठी बंद ठेवले बरं होईल. जी गोष्ट माणसात आल्यानंतर माणसातून उठवते ती माणसात आल्यानंतर बंद असावी, ही साधी सभ्यता असावी. ज्यानं नवीन मोबाईल आणला आहे, ज्याला बंद करायचं माहित नाही, त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचं नरड दाबा, ते बंद होईल. पंच्याण्णव वर्षाचं समृद्ध आयुष्य जगल्यानंतर आजी निघून गेल्यासोबत मृत्यू कधी यावा आणि कसा यावा याच्याविषयीचं खूप सुंदर चिंतन संतांनी करून ठेवलंय. माऊली असं म्हणतात की का झाकली या घटीचा दिवा, कै गेला गे पांडवा, ऐसा जो देह ठेवी तो परब्रह्म. म्हणजे मृत्यू असा यावा की एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर भांड ठेवावं आणि भांड ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज विजतो तसा मृत्यू यावा. म्हणजे जात असताना तडफड असू नये, भगभग असू नये, वखवक असू नये असं म्हटलं. म्हणजे मृत्यूच्या वेळेला जाताना ओढाताण असू नये असं म्हटलं. मग हा मृत्यू आम्हाला प्राप्त करण्यासाठी कसा जगावं याच्याविषयीचं चिंतन सगळ्या संतांनी सांगितलं. कारण असं म्हटलं जातं की मरण माणसाच्या आयुष्याला जन्मापासून त्याचं पाठलाग करतं. तो कोणत्या वयामध्ये निघून जाईल सांगता येत नाही. माऊली म्हणतात की मासी पंख पाखडिया ऐसे चले, म्हणजे माशीनं पंख फडफडताना जेवढा वेळ लागतो तेवढ्याही वेळामध्ये माणूस जाऊ शकतो. जगणं सिद्ध, जगणं पराक्रमी व्हावं यासाठीचा जो उपदेश आहे आणि तो मृत्यूच्या वेळेला सफल व्हावा अशी अपेक्षा असते. कारण मृत्यूच्या वेळेला ठरतं की आम्ही कसं जगलो होतो, एका क्षणात ठरतं. आम्ही लहान असताना वर्षभर, म्हणजे ही जशी चिमुरडी आहेत, वर्षभर अभ्यास करायचा. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना वर्षभर अभ्यास करायचा. काल माणूस गेला कुठं मृत्यूनंतर. मगाशी यशवंत दादा विचारत होता की माणूस मृत्यूनंतर नेमका जातो कुठं. मला एका वेड्यानं त्याचं उत्तर दिलं. मी गटविकास अधिकारी शिरोळ म्हणून काम करत होतो आणि तिथं पक्या नावाचा येडा आहे, अजून येडा आहे, वयोवृद्ध झालाय, 25 वर्षापूर्वी. मी 10 वाजता ऑफिसमध्ये असा बसलो, तो यायचा, उजव्या बाजूला खिडकी असायची, तिथं यायचा, इतरांना चुकवत यायचा कारण मारायची लोक त्या. आणि तो यायचा, खिडकीतून माझ्याकडे बघून हसायचा. आमच्या दोघांची बघून हसाहसी व्हायची. आता वेडाच वेड्याकडे बघून हसणार, आपल्या लक्षात आलं असेल. मग यशवंतानं जी ओळख करून दिली ती आमची हसाहसी झाली की तो निघून जायचा. मी माझ्या कामात संध्याकाळ झाली की ऑफिस सुटल्यानंतर पंचायत समितीच्या बाहेर जो झेंड्याचा कट्टा आहे त्या कट्ट्यावर बसायचो. तर कॅमेरा खाली करता येतो, मागचे उंच डोकं करता येतं. मग चर्चा सुरू असताना ते विचारायचो, आम्ही एकमेकाला विचारायचो की आज काय विशेष. मग तो सांगायचा कुणीतरी आज जर गेलेलं असलं त्यांना सांगा मोबाईल करा. आपण तर शिकलेलो आहोत. शिकलेल्या माणसानं असं वागल्यावर कसं व्हायचं. तिकडे काही जगबुडी येणार नाही, सुनामी येणार नाही, कोणी मरणार नाही, कोरोना अजून आला नाही ना इकडे, मग काय प्रॉब्लेम नाही. बाहेर बसल्यानंतर प्रकाशराव विचारायचे की आज कोण. आज कोणी मृत्युमुखी पडलेला असेल तर मी त्याला विचारायचो की आजचं गिराईक गेलं कुठं. तो स्वर्गात गेलेला असलं तर प्रकाशराव मला सांगायचा, वर गेलेलं असलं स्वर्गात तर असं म्हणायचं स्वर्गात गेलं, नरकात गेलेलं असलं तर म्हणायचं असं नरकात गेलं. मग मी प्रकाशरावला म्हणायचं जरा निरूपण करा. आमच्याकडे स्मशान आपापल्या गटानं बसलेले असतं, तिथं जाऊन सुद्धा आपली गटबाजी सोडत नाही. इथं सुद्धा तसेच बसले असतील बऱ्याच वेळा.
कारण मृत्यूच्या ठिकाणी सुद्धा गट तर सोडायचा असतो, हे आमच्या रक्तातच नाही. जो माणूस नरकात गेला त्याच्याविषयी तिथं चर्चा जी चालली होती, तो प्रकाशराव मला सांगायचा की तिथं चर्चा होती हे ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होते, जळतंय गिरायक ते ह्याच्या अगोदरच मरायला पाहिजे होतं. लई जणांना ताप दिला. अजून जगला असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कोणास ठाऊक. अशा चर्चा त्या स्मशानामध्ये होत्या. मग मी प्रकाशरावला विचारलं की प्रकाशराव स्वर्गात गेलं याच्याविषयीचं तुमचं चिंतन काय. मग प्रकाशराव मला सांगत होते की सर, अंत्ययात्रा सुरू असल्यापासूनच कोण कोणाशी बोलत नव्हतं. त्या प्रेताबरोबर जात असताना प्रत्येकाला असं वाटत होतं की जणू आपलाच कुणीतरी काळीज आपल्या सोबत प्रवास करत आहे. आणि स्मशानात आल्यानंतर कुणी बसलं नव्हतं गटात. होतं प्रत्येकाच्या मनामध्ये आज दुःख होतं, वेदना होती. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की हे जगायला पाहिजे. याचा असणं अनेकांना आधार देणारं होतं. हा खूप पुण्यवान होता, आणखीन जगायला पाहिजे होतं असं मृत्यूनंतर स्मशानामध्ये चर्चा होती. मी प्रकाशरावचे भाषण ऐकल्यानंतर एखाद्या खूप मोठ्या प्रवचनकार, चिंतनकार, कीर्तनकारापेक्षा मोठं तत्वज्ञान त्यानं सांगितलं की मृत्यूनंतर ज्याच्या विषयी अजून जगायला पाहिजे होता असं ज्या वेळेला भाषा येते त्यावेळी प्रकाशराव म्हणतो की तो स्वर्गात गेला. खरं आहे. आणि प्रेत जळत असताना हे ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं, लई ताप दिला होता, आणखीन किती जणांना ताप देणारा माहित नाही. अशी जर चर्चा असेल तर तो नरकात गेला. जो स्वतःसाठी जगतो ना तो नरकात जातो असं त्याचं म्हणणं. आणि जो इतरांच्यासाठी जगतो तो स्वर्गात जातो असं प्रकाशरावचं साधं तत्वज्ञान आहे. मगाशी कर्मवीरांनांचा उल्लेख झाला. मी सांगतो स्वर्ग आणि नरक, आणि याची भाषा मी आपल्याशी शेअर करतो की कर्मवीरांना माझे केले. कर्मवीरांना 33 हार्ट अटॅक आले होते. 33. सर्वसाधारणपणे आपल्याकडे 3 अटॅकच्या पुढे कोणी जगलेलं आपल्याला आठवत नाही. शक्यतो पहिल्या अटॅकमध्ये जाते. जे लबाड आहे, जे खोटं आहे, जे भ्रष्टाचारी आहे, शक्यतो ते पहिल्या अटॅकमध्ये जातेच. लोकांच्या मुंड्या मुरगाळून पैसा जे कमवतंय, पाप करून कमवतंय, वर एक आणि आत एक असं जे जगतंय ते शक्यतो पहिल्या अटॅकमध्ये जाते. लईच चिवट असलं तर दुसऱ्या अटॅकमध्ये जाते जगल्यानंतर. पण पहिला अटॅक येऊन गेल्यानंतर त्याचं जगणं काही नीट नसतंय. घरातली सगळे म्हणतात इथं बसू नको, तिथं बसू नको, पांढरा रस्सा खाऊ नको, तांबडा रस्सा खाऊ नको. टॉयलेटला जरी हे गेलं तरी घरातली वाट बघत बसे, ही येतंय बाहेर का, आतच संपतंय. पहिला अटॅक आल्यानंतर सुद्धा याचं वागणं विचित्र असतं, जगताच येत. तिसऱ्या अटॅक मध्ये जगलेला अजून आपल्या आठवत नाही, आपल्या सगळ्यांना माहित नाही. तिसऱ्या अटॅक नंतर जगलेलं आपल्याला माहित नाही. पण परोपकारी माणसं असतात कर्मवीरांना की ज्यांची सगळ्यात मोठी संस्था आशिया खंडामध्ये आहे. लाखो मुलं ज्यांच्या संस्थेमध्ये शिकतात. शेकडो शाळा, शेकडो कॉलेज ज्यांनी उघडली. त्यांच्या मृत्यूच्या विषयी बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी असं लिहिलंय की अण्णांना 33 हार्ट अटॅक आले. वर्णन खूप सुंदर केलंय. साहित्यिक भाषेमध्ये त्याने असं केलं की अटॅक यायचा आणि अण्णा त्याला म्हणायचे सरमाग कोपरगावची शाळा काढायचे, सरमाग सोलापूरला कॉलेज काढायचं, हे सरमाग मला पोरींच्यासाठी हॉस्टेल काढायचं. ज्या ज्या वेळेला तो मृत्यू यायचा आणि अण्णा त्याला सरमाग म्हणायचे. लिहिताना खूप सुंदर लिहिलं बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी. तो यमदूत यायचा, अण्णांच्या समोर उभा राहायचा, अण्णा त्याला सरमाग म्हणायचे. तो पाठीमागे जायचा, अण्णांच्या पायावर डोकं टेकायचा, उभा राहायचा आणि तो म्हणायचा की होय अण्णा, तुम्हाला निहून काय करू, गोरगरिबांची लेकरं शिकणार कशी. 33 वेळेला यमदूत येतो, अण्णांच्या पायावर डोकं ठेवतो आणि मागं सरकतो, म्हणतो होय अण्णा तुम्हाला नेऊन काय करू. अण्णांच्यासाठी 33 वेळेला तो परत जातो यमदूत. तोच यमदूत इंद्रजित देशमुखला न्यायला आला आणि मी जर त्याला म्हटलं सरमाग, तो म्हणाला आत्ताच उशीर झालाय, काय जगलायस माहित आहे मला, अखंड आयुष्यभर लबाडी खोटेपणा. मृत्यू धन्य होण्यासाठी आमचं जगणं कसं असावं याच्याविषयीचं चिंतन आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये एक सत्य खूप सुंदर आहे. मृत्यूचं वेळ, ठिकाण आणि कारण ठरलं. माझ्या भावाने 2 लढाई केल्या भारताच्या बाजूने. मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही लढाईला जाता त्यावेळेला मृत्यूसाठी का तयार असता. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. आम्ही ज्या वेळेला युद्धभूमीवर असतो त्यावेळेला आत युद्ध करायला सुरुवात करायच्या अगोदर आमचे बॉस आम्हाला सांगतात की तुमच्यासाठी शत्रूच्या बंदुकीत एक गोळी निश्चित आहे आणि ती कधीतरी घुसणार आहे तुमच्या छातीत. मग जर घुसणार असेल तर त्याच्या अगोदर आपल्या हातामध्ये एवढंच राहतं की आम्ही काय पराक्रम करावा.
आणि जे पराक्रम करतात ती माणसं खूप मोठी असतात. आपल्या आयुष्यात सुद्धा आजूबाजूला आम्ही बघितलं, जी पराक्रम करणारी माणसं आहेत ती वेगळे 4 प्रकारची माणसं असतात. सामर्थ्यानं, एक माणुसकी आहे आणि सामर्थ्य आहे, त्यांच्याकडून खूप मोठं काम होतं. माणुसकी पण आहे आणि सामर्थ्य पण आहे. माणुसकी आहे पण सामर्थ्य नाही, तो ठीक आहे, तेवढ्या पुरता जगतो, चांगलं जगतो. माणुसकीही नाही, सामर्थ्यही नाही, ही माणसं खूप विचित्र जगतात. आम्हाला मृत्यूच्या वेळेला एक दीक्षा आमच्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे की राहिलेलं आयुष्य किती आहे आम्हाला माहित नाही, आणि मृत्यूचं कारण आणि ठिकाण आणि वेळ जर ठरली तर त्याच्या अगोदर आम्हाला पराक्रम करायचं. महाभारतामध्ये खूप सुंदर कथा आहे. मी आता जे सांगितलं की मृत्यूचं ठिकाण, कारण आणि वेळ ठरली. हिमालयामध्ये या सगळ्या देवदेवतांची बैठक अचानक बोलवण्यात आली. सगळे देवदेवता आले. सगळ्यात शेवटी आले ते भगवान विष्णू आले. सगळे आत गेल्यानंतर गरुडानं, भगवान विष्णूंचं वाहन आहे गरुड, त्यांनी बघितलं समोर ज्या गुहेत बैठक बोलवण्यात आली होती त्या गुहेच्या वर एका छोट्याशा देवळीमध्ये एक छोटस पाखरू थरथर कापत होतं. त्या गरुडानं त्या पाखराला प्रश्न विचारला की एवढा का घाबरलास, एवढा का थरथरतोय? त्या आतल्या चिमुरड्या पाखरानं उत्तर असं दिलं की आज जाताना मला यमानं बघितलंय. म्हणजे कुणी कुणाकडे आयुष्यात कुणी बघितलंय त्याच्यावर त्याचा उद्धार तरी असतो, नाहीतर ऱ्हास तरी असतो. म्हणजे तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्या पक्षाच्या नेत्याने तुम्हाला बघितलं तर तिकीट नक्की, पण डावललं तर तुमच्यासारखे हाल नाहीत कोणाचे. तसं यमाला जाताना बघितलंय म्हणजे तो घाबरलेला. यमासारखी भीती कोणाकडे नाही. मी मगाशी म्हटलं की भीती किती असू शकते माणसाला. आता कोरोनाचं तर तुम्ही बघतायच. म्हणजे आता ह्या आठवड्यात तर माझे 3-4 कार्यक्रम कॅन्सल झाले. येऊच नका. इकडे येताना सुद्धा घरातली सगळी म्हणत होती नका जाऊ, कुठं निघालाय. अख्खं जग हादरून गेलंय. म्हणजे इटली नावाचा देश तर घराच्या बाहेर कोणी पडायचं नाही. येते 15 दिवस सगळी घरं लॉक आहे, इतकी भीती. मी आमच्या गावचं उदाहरण सांगतो. मृत्यूचा एक महिना आहे निसर्गाने ठरवलेला. मी शासकीय नोकरी केली 25 वर्ष. आमचा टार्गेटचा महिना असतो मार्चचा महिना. तसा यमाचा टार्गेटचा महिना असतो तो आषाढाचा महिना असतो. आषाढ शक्यतो आषाढात सगळी घेऊन जातो तो, जास्त त्याच वेळेला असतात. अशा आषाढाच्या महिन्यात यमानं एक टार्गेट दिलं माझ्या गावाला, त्याच्या कर्मचाऱ्यांना, की माहुलीची यावर्षी आषाढामध्ये 200च मारायची आणि पटकीनं मारायची. टार्गेट दिल्यानंतर, टार्गेट संपल्यानंतर आढावा घेताना यमाच्या असं लक्षात आलं की माहुलीचं 200चं टार्गेट असताना सुद्धा 1000 माणसं मेली होती. जे कर्मचारी खाली पाठवले ते यमानं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला 200चं टार्गेट दिलं होतं, पटकी नावाचा रोग दिला होता, 200च मारायला पाहिजे होती, 1000 का मेली? बरं अजून 8वा वेतन आयोग चालू केला नाही, ओव्हरटाईम का केलं, TADA नाही, असं नसताना सुद्धा तुम्ही 800 माणसं जास्त का मारली? खूप सुंदर उत्तर दिलं त्यात. यमाच्या कर्मचारी म्हणले की महाराज आम्ही 200च मारलीत, पटकीनं मारलीत, पण वरची 800 जी मेलीत ती भीतीनं मेलीत. सगळ्यांना जर कोणाचं भीती असेल तर या त्याच्या मृत्यूचं वेळ, ठिकाण आणि कारण ठरलं असेल. मृत्यू आम्हाला खूप देखणा यावा. बाबा बोरकरांची खूप सुंदर कविता आहे. ते असं म्हणतात की देखना देहांत जो सागरी सूर्यस्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारस. म्हणजे आयुष्यभर इतका पराक्रम असावा की गेल्यानंतर लोकांनी आठवण काढावी. आमच्याकडे आता 3ऱ्यालाच संपवायला लागले. माणसं म्हणतात उरका आता. म्हणजे 13 दिवस आठवण ठेवावी, गणगोतानं दुःखी व्हावं एवढी सुद्धा आमची कर्तबगारी नसते. इतके आम्ही स्वार्थी झालो का? इतके संकुचित झालो का? मग बाबा असं म्हणतात की किती किती पराक्रम असावा आयुष्यामध्ये की जसा सूर्य समुद्राच्या काठाला तुम्ही जर पश्चिमेच्या दिशेला असाल आणि सूर्यास्त झाल्यानंतर खाली निघून गेल्यानंतर, डुबून गेल्यानंतर त्याच्या अस्तित्वाची प्रभा त्या क्षितिजावर प्रसरलेली असते. म्हणजे सूर्य निघून गेल्यानंतर सुद्धा, तसं आम्ही निघून गेल्यानंतर सुद्धा आमच्या अस्तित्वाची प्रभा पाठीमागे शिल्लक असणं, असं जगणं, असं अफाट जगणं असलं पाहिजे. हिरा ओबडधोबड असताना त्याला किंमत नसते, पण हिऱ्यावर काहीतरी कारागिरी केल्यानंतर हिऱ्याचं मूल्य वाढतं. तशी आमच्या सोबत असलेली ही पिढी आहे, यांचं मूल्य म्हणजे बदललेल्या काळामध्ये आई बाबा त्यांचा रोल बदलला असं म्हणतात. आई बाबाचा नेमका रोल भविष्यामध्ये कोणता असतो?
आणि आम्ही आई बाबा म्हणून आमची जबाबदारी कोणती. मी माझ्या भाषणाच्या शेवटच्या आणखीन 15-20 मिनिटाच्या टप्प्यामध्ये थोडं बोलणार आहे. पण जनावरांच्या मध्ये सुद्धा आई बाबा पुढच्या पिढीमध्ये नेमकं काय घालत असतात असं म्हटलं. त्यांची क्षमता वाढवत असतात, त्यांचं सामर्थ्य वाढवत असतात. गरुड नावाचा एक पक्षी आहे, गरुड. आणि हा गरुड 70 वर्ष जगतो. गरुड आपल्या पुढच्या पिढीसाठी नेमकं काय करतो. त्या गरुडाची मुलगी ज्या वेळेला लग्नाला येते, तिचं वय होतं, त्यावेळी ती ठराविक पद्धतीनं ओरडते. ती तशी ओरडली की तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे नर गरुड तिच्या भोवती जमा होतात. MPSC झालेले, UPSC झालेले कारखानदार असतील आता, तिच्या भोवती जमा होतात. म्हणजे गरुडामध्ये स्वयंवर आहे. ती गरुडीन स्वतःचा नवरा स्वतः निवडते. कांदा पोहे प्रकार नाहीये. चालून दाखव, बोलून दाखव, गाणं म्हणून दाखव असलं नसतंय त्यांच्यामध्ये. मग ती गरुडीन ज्या वेळेला लग्न करायला उत्सुक असते, आपला नवरा निवडते, त्या नवऱ्याला 3 परीक्षा द्याव्या लागतात तिच्याबरोबर लग्न करायचं असलं तर. मी आता MPSC पास झालो, मला 3 परीक्षा द्याव्या लागल्या वर्ग 1चा अधिकारी व्हायला, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तसं गरुडाच्या जाती जन्माला आल्यानंतर त्या गरुडिनी बरोबर लग्न करायचं असेल तर तो जो नरगरुड आहे, त्या नरगरुडाला 3 परीक्षा द्याव्या लागतात. गरुडाची सगळ्यात मोठी क्षमता कोणती आहे. गरुड उंच आकाशामध्ये असतो त्यावेळी तो आपलं भक्ष्य शोधतो. गरुडाचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे. आवडता पदार्थ खाण्याचा जहरीला नाग आहे. नाग आवडतो. तुम्हाला इकडं कुठला आहे माहित, आमच्या कोल्हापूरकडे पांढरा तांबडा रस्सा आवडतो. म्हणजे ते फार मृत्यूशयेवर असलं तरी उठून खाईल इतकं ते आवडतं. आवडता पदार्थ कशाला म्हणायचं. गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर सुद्धा ज्याचं नाव काढल्याबरोबर जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणतो. त्या गरुडाला तो दिसला, नाग दिसला की तो खाली येतो, तो पकडतो, नख्यांच्या मध्ये पकडतो, पुन्हा वर उंच जातो. नाग जर वळवळणार असेल तर तो निसटतो. नाग निसटलेला नाग जमिनीवर पोहोचायच्या आत तो गरुड खाली येतो आणि वरच्यावर पुन्हा त्या नागाला पकडतो आणि पुन्हा झेप घेतो. ही गरुडाची क्षमता आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. मग ह्या दोघांचं गरुडाला, ते गरुडिनीला जर लग्न करायचं आहे तर नवराही तसाच पाहिजे ना. मग ती स्वयंवर चालू होतं. ती मादी गरुडीन, ती मुलगी गरुडीन आपल्या चोचीमध्ये काटकी पकडते, उंच आकाशात जाते. तिथून ती काटकी सोडते. सोडलेली काटकी जमलेल्या उमेदवार गरुडापैकी, मी आता म्हणलं ना ते जमलेले MPSC UPSC झालेले शेतकरी नवरा नको आहे पोरीना. आमच्या बेळगावमध्ये एका मुलीने ME इलेक्ट्रॉनिक्स पोरीनं शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न केलं. एकटीनंच नाही केलं, 300 पोरी जमवल्या मैत्रिणी आणि 300 जणींनी शेतकऱ्याच्या पोराबरोबर लग्न केलं. आणि तिनं भाषण लय भारी केलंय. ती असं म्हणते की शेतकऱ्याचं दार 24 तास उघडं असतं, नोकरदाराचं दार नवरा बाहेर गेला की बंद असतं. शेतकऱ्याच्या घरात पोत्यानं माल असतो, नोकरदाराच्या घरात पिशवीनं माल असतो. शेतकऱ्याच्या घरात शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न असतं. त्याच्या घरात पिशवीतलं सगळं असतं, दूध पिशवीतलं, सगळंच पिशवीतलं असतं. नोकरदार पहिल्या आठवड्यात गरम, दुसऱ्या आठवड्यात नरम आणि तिसऱ्या आठवड्यात बेशरम असतो. पण शेतकरी तसा कधीच नसतो. खाण या पिण्याच्या बाबतीमध्ये तो सुखी असतो, समाधानी असतो. एवढं ऐकल्यानंतर कुठं हित झालं कोण तयार तर करून टाका. आमच्या तिकडं शेट्टी साहेबांनी आव्हान केलं पोरांना की बाबा करा पुरीना की करा पोरा. 2-3 मुली तयार झाल्या आणि लग्न तर आता होणारच आहे. मग ती मादी गरुडीन वर काटकी नेल्यानंतर जो नरगरुड तिच्या भोवती काटकी कॅच करायला, तो काटकी कॅच केली किती म्हणते नाही, अपघातानं एका वेळेला कॅच होऊ शकते. ती दिवसभर काटकीवर नेऊन सोडत राहते. आणि जो एकच नरगरुड सलग 3 वेळेला जो काटकी वरच्यावर कॅच करेल तो तिचा नवरा होतो. आणि आता नवरा झाला की दोघांचं लग्न होतं. लग्न झालं की दोघं जण घर बांधतात. हा गरुड घर कुठं बांधतो की समुद्राच्या काठाला उंच कड्यावर बाहेर जे आलेलं काटेरी झुडूप आहे, ते झुडपावर नवरा बायको म्हणून 1 BHK बंगला बांधून टाकतो दोघांचा काटेरी. मग मादी गरुडीने त्याच्यामध्ये अंड घालते. अंड घातल्यानंतर अंड्यातून फुटतात, पिलं बाहेर येतात आणि आता आईबाबाचा रोज सुरू होतो. गरुडाच्या पंखामध्ये थोडंसं बळ आणण्यासाठी आईबाबा दिवसभर काम करतात. तो पहिला दिवस असतो संस्काराचा, क्षमता तयार करण्याचा आईबाबांचा. ज्या दिवशी आपल्या लेकराला उडायला शिकवायचं आहे त्या दिवशी ती मादी गरुडीन आपल्या घरट्यामध्ये बसते.
आणि तो बाप गरुड, नर गरुड आहे, तो असा तरंगतो पाण्यावर, तिथं समुद्राच्या पाण्यावर. ती मादी गरुड आहे ना, त्या पिलाला असं बाहेर ढकलते घरट्याच्या बाहेर, ढकललं की ते पिलू गुरुत्वाकर्षणानं खाली येतं समुद्राच्या पाण्यात. त्याला पंख पसरायचं माहित नाही. मग आई बाबा दोघं जण ओरडतात, बाळा की पंख पसर, मार भरारी, घे झेप. पण तसं घडत नाही. ते गुरुत्वाकर्षणानं समुद्राच्या पाण्यात डुबून जातं पिलू. बाप समोरून येतो, पिल्लाला पुन्हा वर काढतो. आणि दिवसभर आईबाबांचं सुरू असतं. जोपर्यंत लेकराच्या पंखामध्ये जान येत नाही, सामर्थ्य येत नाही, तोपर्यंत आईबाबा दिवसभर काम करत राहतात. हे ते पिल्लांच्या बाबतीत घडतं. आता माणूस नावाचा आईबाबा आला, पहिला माणसाचा आईबाबा जो झाला ना, माणसाच्या संस्काराला सुरुवात कधी झाली? असं म्हटलं जातं की तुमच्या माझे पूर्वज, करोडो पूर्वज माणसाचे जनावरासारखे राहत होते, नरमादीसारखे राहत होते, टोळ्यानं राहत होते. आणि हा इतिहास आहे आपला. करोडो वर्ष माणसाची जात टोळ्यांच्या मध्ये राहत होती, नरमादीच्या रूपात. आणि त्यावेळेला माणसाला दोनच भूका होत्या, एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. घर नव्हती बांधलेली. पहिलं घर जन्माला आलं की एका नराने एका मादीला निवडलं आणि माणसाचं पहिलं घर जन्माला आलं. त्याच्या अनेक मित्रांनी अनेक मैत्रिणी निवडले आणि पहिलं गाव जन्माला आलं. भाषा सुरू झाली, लिपी सुरू झाली आणि माणसाच्या संस्काराला सुरुवात झाली. मग त्या गुहेतल्या घरामध्ये, माणसाच्या आईबाबाच्या घरामध्ये संस्कार होत होते. मग ते कसे होत होते? त्या गुहेतली ती आई शिकलेली नव्हती, पण तिला आपलं बाळ समृद्ध करायचं होतं. मग ती आई समृद्ध कशी करत होती? त्या गुहेतल्या आईचं, पहिल्या आईचं, माणसाच्या जातीतल्या बाळ 8-9 वर्षाचं झालं होतं आणि ते झोपलं होतं अजून. आणि ती आई गुहेच्या बाहेर आली आणि तिनं असं बघितलं की सूर्य उगवलाय, सृष्टीमध्ये चैतन्य आलंय, पशुपक्ष्यांच्या मध्ये हालचाल सुरू आहे आणि आपलं बाळ अजून झोपलंय. आईला खूप वाईट वाटलं. ती आत गेली आणि आपल्या बाळाला तिनं उठवलं. पूर्वीच्या आया लवकर उठलं नाही तर ते शिव्या, भच्या 12 खाड्याच्या सगळ्या शिव्या खाते. किती शिव्या खाईल सांगता येत नाही. माझा मुलगा गेल्या वर्षी 12वीला होता, हाल त्याचे. 10वी आणि 12वी नंतर नाहीच, असं जगच नाही या जगामध्ये, असं आम्ही बिंबवलेलं असतं या पोरांच्या वाट्यात. मी सरकारी चाळीत राहत होतो पुण्यात असताना. आमच्या क्वार्टर्समध्ये आमच्या मित्राची मुलगी होती 12वीला. त्यानं पुणेरी पाटी लावून टाकली होती दारावर, माझी मुलगी 12वीला आहे, आमच्या घरी कोणी यायचं नाही जायचं नाही. मुलगी खूप हुशार होती, 12वीला सगळ्या पेपरमध्ये नापास झाली. तिनं बरोबर आई बाबांना दाखवलं की काय असं. आपला विषय चाललाय की लवकर उठण्याचा विषय चालला. लवकर उठवायसाठी ती आई जी प्रयोग करत होती ना, ती तशी करत होती की लवकर उठ. संतांनी आणि ऋषींनी खूप सुंदर सांगितले की आमच्या रात्रीच्या 4 प्रहरामध्ये आम्ही लवकर का उठायचं असतं. संत सांगतात की रात्रीच्या 4 प्रहरामध्ये कोण जागा असतं? 8 प्रहर आहे, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 प्रहर. संत म्हणतात की पहिले प्रहर सब कोई जागे, रात्री 6 ते 9 सगळे जागे असतात. लागीर झालं, तुला पाहते रे, कुठल्या मालिका आहेत, आता कुठल्या आहेत मला माहित नाही, सगळ्या मालिका संपेपर्यंत पहिले प्रहर सब कोई जागे. दुसरे प्रहर जागे भोगी असं म्हणतात. 9 ते 12 कोण जागा असतं? रसामंडळ, दारू, ये दिल मांगे मोर. दुसरे प्रहर जागे भोगी. इलेक्शनच्या वेळेला कुपनावर फुकटचं खाणारे लाचार कोण असतं? दुसरे प्रहर जागे भोगी. तीसरे प्रहर तस्कर जागे और तीसरे प्रहर जागे रोगी असं म्हटलं. तिसऱ्या प्रहरामध्ये चोर जागे असतात आणि रोगी जागे असतात. और चौथे प्रहर जागे योगी असं म्हटलं. म्हणजे सकाळी लवकर उठावं असं सांगितलंय. आता संतांनी आणखीनही खूप छान सांगितलं. तुमच्या घरातली आंघोळ कधी होते आणि कधी करावी? असं म्हटलं जातं की 4 वाजताचं स्नान हे ऋषींचं स्नान आहे, 5 वाजताचं स्नान हे माणसाचं स्नान आहे, आणि 6 वाजता रेडा धुतला काय, 6 वाजता राक्षसाचं स्नान आहे असं म्हटलं. आपण बदल करू, काळ बदललाय. 6 वाजता आपण स्नान म्हणू, 7 वाजता आंघोळ म्हणू. स्नान यासाठी की कोणी उठलेलं नसतं, आपली कपडे आपल्याला सापडतात म्हणून स्नान. आंघोळ यासाठी की घोळात घोळ, सगळेच उठलेले असतात, प्रत्येकाला घुसायचं असतं टॉयलेटमध्ये म्हणून घोळात घोळ आंघोळ.
आणि 7 वाजताची आंघोळमध्ये ह्याला धुतला काय आणि रेडा धुतला काय काय फरक पडत नाही. म्हणजे आपल्या घरात कुठली आंघोळ होती सांगण्याची आवश्यकता नाही, आम्ही उठतो कधी त्याच्यावर. पहिली दीक्षा घरामध्ये दिली जाते. आम्ही लहान असताना ऐकायचो की लवकर उठे लवकर निजे, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळा घालतात. ठरलं. पहिली दीक्षा जी आई द्यायची सकाळी उठल्यानंतर, ती लवकर उठण्यानंतरची दीक्षा द्यायची ती शरीर. त्या शरीर मुलाचं शरीर चांगलं व्हावं. मग ती आई सांगायची की बाळा सूर्य उगवलाय, सूर्याला एक 12 सूर्यनमस्कार घाल, दीर्घायुष्य होती. आताची आमची पोरं 3 स्क्रीनच्या समोर आहेत. टीव्हीचा स्क्रीन, मोबाईलचा स्क्रीन आणि कॉम्प्युटरचा स्क्रीन. उठायला तयार नाही. इथं काय परिस्थिती माहित नाही. माझ्या गावात तर प्रचंड पबजी वेड्यासारखं माणसं घायला आलेत. माणसं घायला आलेत. बाबा आई बाबा तर घायला आलेत या पोरांच्या. सकाळी लवकर उठून शरीराची साधना करण्याची आई दीक्षा देते. दुसरी दीक्षा आई जेवताना द्यायची. जेवताना ती आई सांगायची की बाळा तुझ्या ताटातला प्रत्येक पदार्थ निसर्गानं तुला दिलाय, कृतज्ञता व्यक्त कर. आई ताटाला नमस्कार केल्याशिवाय जेवायला सांगत नव्हती. त्या आईला अन्न का खायचं ती आपल्या बाळाला समजावून सांगायची. जेवताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. बाळा अन्न खातो ना तर तुझ्या आयुष्यामध्ये ज्ञान यावं, वैराग्य यावं, यासाठी तू अन्न खातो. जर आईला आपलं बाळ देशभक्त करायचं असेल तर ती आई अन्न ग्रहण करताना सांगायची की बाळाला मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार, घरो माझी हातूनी देश सेवा, म्हणून मला मिळावी शक्ती देवा. ती आई सांगायची. आणखीन एक खूप सुंदर दीक्षा आई देत होती त्यावेळेला की ती आई सांगायची की जेवताना बाळा 2 घास कमी खा. कारण आईनं जग बघितलेलं असायचं. त्या आईला माहित असायचं की गावातल्या एका झोपडीमध्ये आज चूल नाही पेटलेली, त्या घरातली लेकरं उपवासी आहेत. त्या आईला माहित असायचं. जेवतानाच ती आई आपल्या बाळाला सांगायची की 2 घास कमी खा बाळा, 2 घास कमी खाल्ले तर त्या घरातल्या लेकराच्या मुखामध्ये 2 घास टाकता येतील. म्हणजे ती आई एकाच वेळेला वेष्टीचं समष्टीशी नातं जोडत होती. अजूनही आमच्या देशामध्ये कित्येक घरामध्ये 2 वेळा चूल नाहीये पेटत. मी नाममध्ये काम करतो शेतकरी आत्महत्यांच्या कार्यक्रमामध्ये. कित्येक घरामध्ये जाऊन आलो ते शेतकऱ्यांच्या. 2 वेळा चूल नाही. मी एका तर घरामध्ये गेलो होतो, दुपारची वेळ होती, आजी फक्त होती घरात. आजीला म्हटलं जेवली कधी? ते म्हणजे मगाशी जेवली. मी तिच्या स्वयंपाकघरात गेलो होतो, तिच्या जिथं चूल पेटली होती, मी चुलीची राख घेतली तर राख गारगुट्ट होती. मी म्हटलं आजी खोटं बोलते तू, सांग. ज्ञानेश्वर माऊली 16व्या वर्षी त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं बाळानं, मास्टर सेंटेन्स होतं. अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक. एक मास्टर सेंटेन्स होतं. आता आम्ही ज्या व्यवस्थेत शिकतो ना, आमच्या आजूबाजूचे पै पाहुणे गणगोत आम्हाला काय शिकवतात माहिती? एकटाच जग, अवघाची संसार, एकट्याचाच करीनं, बाकीच्यांची वाटच लावीनं आम्हाला शिकवलं जातात. एकटाच सुखी, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ह्याच्यासाठी तुला जन्म आहे असं आम्हाला सांगितलं जातं. जन्मापासून आम्हाला हेच सांगितलं जातं. तुझ्या अंगावरची कपडे चांगली असू दे, तुझा मोबाईल चांगला असू दे, तुझी गाडी चांगली असू दे, ह्या घाणेरड्या गोष्टी आम्हाला जन्मापासून, स्वार्थाच्या संकुचितपणाच्या गोष्टी आमच्या कानावर जन्मापासून घातल्या जातात. पण ती आई जेवताना सांगायची की बाळा तुला एकट्याला नाही, कमी खा 2 घास. संध्याकाळ व्हायची आणि संध्याकाळी निष्ठेनं घरामध्ये प्रार्थना व्हायची. म्हणजे ज्या निष्ठेनं आम्ही तुला पाहते रे बघतो ना, त्या निष्ठेनं प्रार्थना व्हायच्या पूर्वी. माझ्याही घरामध्ये, मी ज्या घरात जन्माला आलो लहानपणी, माझ्या घरात 70 माणसं होती. संध्याकाळी, रोज संध्याकाळी 6 वाजता बरोबर प्रार्थना व्हायची. 3 पिढ्या आम्ही एकत्र असायचो. आणि प्रार्थनेत एक प्रार्थना खूप सुंदर असायची. दिव्या दिव्या दीपत्कार, काणी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे शरीरात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लावू दे. लहानपणी आयुष्यभर, म्हणजे जवळ 10वी पर्यंत मी प्रार्थना म्हणत होतो माझ्या बहिणींच्या सोबत, माझ्या पुतण्यांच्या सोबत. पण त्यावेळेला मला कळत नव्हतं की या प्रार्थनेमध्ये घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे ही का होती प्रार्थना, हे शब्द का होते. मग गेले 25-30 वर्ष तरुणाई सोबत काम करत असताना जी तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेली आणि जी खूप लवकर मरून गेली लग्न झाल्यानंतर 2-4 वर्षामध्ये,
त्यांचे दुःखानं भरलेले संसार बघितल्यानंतर या प्रार्थनेचं मोल आत्ता कळतं की ती प्रार्थना त्यावेळेला घरामध्ये ती घरधनीन सांगायची, आपल्या पोराच्या तोंडातून आपल्या बापाला, त्या घरधण्याला सांगायची की घरच्या धन्याला उदंड आयुष्य लागू. त्या प्रार्थनेचा सूर असा असायचा की ती घरधनीन आपल्या घरधण्याला पोरांच्या तोंडातून सांगायची की हे घरधन्या, तू नको व्यसनी हो, नको दारू पिऊ, नको तंबाखू, नको गुटखा, आणि व्यसनानं तू जर मध्येच मेलास तर भातुकलीच्या खेळातला राजा अगोदर निघून गेल्यानंतर राणीला काय त्रास होतो तुला काय माहितीये. मग त्या प्रार्थनेतून घरधनीन आपल्या घरधण्याला संदेश द्यायची की हा घरच्या धन्याला उदंड आयुष्य लागू. काळ बदलला, घर बदलली, 3-3 पिढ्या एकत्र नांदत होत्या. आता हम दो हमारे दो माँ बाप फेक दो, आता हम दो हमारा एक बजाज, इथपर्यंत आम्ही आलो. आता हम दो हमारा एक बजाज मध्ये आम्ही इथं आलो तर आमचं नातं या लेकरांशी कोणतं असतं. या लेकरांच्याकडे जात असताना आणखीन एक गोष्ट, खरं संस्कार या शब्दाचा अर्थ आई बाबा नेमका देतात कसा. योग्य वेळी योग्य शब्द किंवा योग्य वेळी योग्य कृती. लेकरू म्हणजे रान तयार असताना बरोबर त्याच वेळेला बियाणं टाकलं की ते संस्कार होतात. असं विवेकानंदांच्या आईने एकच संस्कार, खूप छान. संस्कार या शब्दाचा अर्थ काय. विवेकानंद लहान असताना आपल्या मित्रांच्या सोबत खेळत होते. 8-9 वर्षाचं वय होतं आणि एकमेकाला विचारत होते की तू कोण होणार, तू कोण होणार. विवेकानंद, नरेंद्र दत्त नाव, ते म्हटले की मी टांगेवाला होणार. बाकीचे मित्र म्हटले मी डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कारखानदार होणार. टांगेवाला होणार म्हटल्यानंतर बाकीची पोरं हसली. काय स्वप्न आहे म्हटले, दळभद्री स्वप्न आहे म्हटले. एवढं विवेकानंदांच्या आईनं आतून बघितलं की माझ्या मुलाकडे बघून बाकीची मुलं हसली आहेत. आईला खूप वाईट वाटलं. आई आतून बाहेर आली. नरेंद्राला विचारलं की का रे, तुझ्या का हसली. बाकीची मुलं म्हटली बघा ना, आम्हाला सगळ्यांना डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक व्हायचं आहे आणि तुमचा मुलगा म्हणतो की टांगेवाला व्हायचा. आईलाही खूप वाईट वाटलं की माझ्या मुलाच्या मनामध्ये एवढा छोटा विचार कस काय. त्या आत घेऊन गेले नरेंद्रनं, उचलून आई घेऊन गेली. पुन्हा एकदा 2 थोबाडीत मारले आणि पुन्हा विचारले की तुला खरंच टांगेवाला व्हायचं. नरेंद्र म्हटले हो मला खरंच टांगेवाला. ते म्हटले का. मग विवेकानंद म्हणले बघ ना, तो टांगेवाला किती छान दिसतो, तो घोड्याचा लगाम त्याच्या हातामध्ये असतो, दिसायला किती छान दिसतो. भुवनेश्वरी देवी, विवेकानंदांच्या आई, बाजारात गेल्या आणि एक चित्र, त्याच्या 3 कॉपीज आणल्या आणि घरामध्ये चिटकवून टाकले. नरेंद्राला जवळ घेतलं, त्याच्या गालावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं बाळा तुला टांगेवाला व्हायचं ना, तुला हा टांगेवाला व्हायचा. विश्वाला भगवान श्रीकृष्णाचा फोटो आणला. जगाला उपदेश करणार. 11 सप्टेंबर 1893 वयाच्या 8व्या वर्षी ज्या आईने शिकवले की तुला हा टांगेवाला व्हायचा आहे, जगाला उपदेश करणार. एक बीज संस्काराचं, एक कृतीचं बीज आईचं आपल्या लेकराला संस्कार ज्या वेळेला देतं त्यावेळेला केवढा मोठा माणूस बनून जातो. 11 सप्टेंबर 1893 तू जगाचा उपदेश शिकवतो. संस्कार या शब्दाचा. शिवछत्रपती लहान होते, 9 वर्षाचं वय होतं आणि बेंगलोरला राहत होते. छत्रपती शहाजी राजे तिथंच होते. जिजाबाई साहेब रोज झोपताना या लेकरांना दूध द्यायचे. त्या दिवशी संध्याकाळी दूध द्यायला गेल्यानंतर जिजाबाई साहेबांच्या लक्षात आलं की कॉट खाली माती आहे. जिजाबाई साहेबांनी प्रश्न विचारला राजांना, राजे एवढ्या रात्रीचा आपण बाहेर गेला होता का. शिवछत्रपतीने उत्तर दिलं हो आई साहेब आम्ही गेलो होतो. राजाने विचारलं की कुठं गेला होता. शिवछत्रपतीने उत्तर दिलं की पलीकडून नृत्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्या नृत्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. जिजाबाई साहेबांना खूप वाईट वाटलं की 9व्या वर्षी माझं बाळ जर करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये रमणार होणार असेल तर महाराष्ट्रामध्ये मला स्वराज्याची निर्मिती करायची आहे, हे घडणार का. आईच्या लक्षात आलं चटकन. शिवछत्रपतींना घेतलं जिजाबाई साहेबांनी, महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय घेतला. पण यायच्या अगोदर आपल्या लेकराला एक स्वप्न द्यायचं होतं, एक मोठा संस्कार करायचा होता. म्हणून जिजाबाई साहेब शिवछत्रपतींना घेऊन विजयनगरच्या साम्राज्यामध्ये, हम्पी कर्नाटकामध्ये घेऊन, आणि ते साम्राज्य 21 दिवस आपल्या बाळाला दाखवत होते.
इतिहास समजावून सांगत होता. 21 दिवस संपल्यानंतर ही मायलेकरस त्या शेवटच्या तिथल्या मुक्कामातल्या त्या सुवर्ण संध्याकाळी त्या टेकडीवर दोघ जण उभे आहेत. आणि जिजाबाईचं आपल्या बाळाला स्वप्न देत आहेत. खूप छान स्वप्न देते. सांगतात, राजे, इथं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष असं साम्राज्य होतं की इथं कोणी उपवाशी मरत नव्हतं, इथं चोरी होत नव्हती, इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. राजे, तुम्ही असं स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण कराल की जिथं आया बहिणींचं कुंकू बळकट होईल, मंगळसूत्र बळकट होईल, स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, तुमच्या राज्यामध्ये कोणी उपवासी असणार नाही, तुमच्या राज्यामध्ये चोरी होणार नाही, असं स्वराज्य निर्माण कराल. 9 वर्षाच्या मुलाला आई केवढं मोठं स्वप्न देते बघा. आणि हे बाळ, त्याला स्वप्नाचा अर्थही माहित नाही, पण मुठी आवडत आहे. आणि जिजाबाई साहेबांच्या नजरेला नजर देऊन सांगते की हो आई साहेब, तुमच्या नजरेतलं साम्राज्य आम्ही उभं करू. आम्ही आमच्या मुलाला काय सांगतो की हो IT इंजिनियर कर, बायको IT इंजिनियर. मग दोघांचा पगार, ये दिल मांगे मोर, खूप पगार, मग जा खरेदी कर. रविवारी बाजारामध्ये खूप नको असलेली, पाऊस पडायला लागला की लोणावळ्याला जा, धबधब्याच्या खाली उभा राहा, शेल्फ्या काढ आणि लोकाला जळव, टाकू व्हॉट्सअपवर. आमची स्वप्न कोणती आहेत? खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी. हे दिल मांगे मोर ही स्वप्न देतो आम्ही आमच्या पोरांना. काळ बदलला, बदललेल्या काळातलाही कित्येक आया आहेत की आपल्या लेकरांना ताकद, सामर्थ्य देत राहतात. मी फक्त एक आई शेअर करतो. आणि बाळांनो, 2001 साली मुंबईच्या झोपडपट्टीतला एक सलील खान नावाचा मुलगा पहिला आला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला. जीवाची कान करून ऐका की प्रेरणा काय असते, आईची, बाबाची. तो पहिला आला, झोपडपट्टीतला मुलगा, 12वीच्या महाराष्ट्रात पहिला आला. त्याचा सत्कार करायला त्याचे प्राध्यापक त्याच्या झोपडीत पोहोचले. धारावीची झोपडपट्टी, मुलखाचं दारिद्र्य, दुर्गंधी. प्राध्यापक ज्या वेळेला झोपडीमध्ये पोहोचले त्यावेळेला त्या दारिद्र्यामध्ये, त्या झोपडीमध्ये दारिद्र्य होते तेव्हा एक सतरंजी होती, एक स्टोव होता आणि काही शिजवायचं साहित्य होतं. सत्कार करून झाल्यानंतर प्राध्यापकांनी सलीलला प्रश्न विचारला की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू पहिला कस काय आला? आमच्या कार्ट्याला माटेपासून काटेपर्यंत सगळ्या शिकवण्या लावल्या, हिरोधोंडा घेऊन दिली, तरी ते पास सुद्धा होत नाही, आणि तू एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पास कस काय? सांग त्या राजाला, सांग, इकडे लक्ष द्यायला सांग. तुझ्यासाठी चाललंय, एवढ्या लांब न चालत आलायस ऐकायला, उन्हातानाच. जी गमत्या करते नाही वयात, आयुष्याची गंमत होऊन जाते. कदाचित पुढारी होशील चांगला भविष्यात, शक्यता आहे. आल्यापासून चुळबुळ चुळबुळ करताय दोघा ठिकाणच्या बरोबर. पुढारीचीच लक्षण आहेत. जे कुठं स्थिर नसतंय ते पुढारी होते. स्थिरता आली की बुद्धी आता येते, म्हणजे सामर्थ्य. त्याला विचारलं की तू पहिला कस काय आला, तर तो मग सांगायला सुरुवात करतो की सर, मी 7वीत होतो आणि माझी बहीण 4थीत होती. आम्ही, माझे वडील माथाडी कामगार होते आणि 7वीत असताना माझे वडील देवाघरी निघून गेले. आमची उपासमार सुरू झाली, शिक्षण थांबलं. आमची आई जिद्दी होती, आईचं म्हणणं होतं की आम्ही शिकावं. मग आई शेजारच्या अपार्टमेंट मध्ये धुण्या भांड्याचं काम करायला जाऊ लागली. आई सकाळी जायची, ती संध्याकाळी यायची, धुण्या भांड्याचं काम करायची, 10-12 घरात करायची. दुपार झाली की जिथं शिळा तुकडा मिळेल तिथं खायची. आई कमवू लागली, आम्ही शाळेत जाऊ लागलो, आम्ही शिकू लागलो. पण सर, वर्षभरानंतर आई दिवसभर पाण्याच्या सहवासात असल्यामुळं तिला सर्दी झाली आणि सर्दी एक दिवशी टीबीवर झाली. आईनं अंथरूण पकडलं, आई आजारी पडली, पुन्हा उपासमार, पुन्हा शाळा थांबली. मग आम्ही दोघा बहीण भावांनी ठरवलं की काम करायचं, शिकायचं. म्हणून त्या झोपडपट्टीच्या चौकामध्ये आम्ही दोघांनी मिळून एक चहाचा गाडा टाकला. मी 5-7 तास चहा विकू लागलो, माझी बहीण 2-3 तास.
पैसे कमवू लागलो, आईचं आजारपण सांभाळू लागलो, शाळेत जाऊ लागलो, पुन्हा सुरू झालं रुटीन. पण टीबीनं आईला खाऊन टाकलं. टीबीनं आईच्या अंगावरचं मांस संपलं, हाडाचा पिंजरा शिल्लक राहिला. आई उठलीच नाही आजारातून, ती बरी झालीच नाही. आणि सर आईचे शेवटचे श्वास, मृत्यूची घरघर सुरू झाली. सर आईला मरायचं होतं, पण मरताना काहीतरी सांगायचं होतं, पण ती इतकी क्षीण झाली होती की तिचा आवाज कानापर्यंत पोहोचतच नव्हता. आवाज तर येत नव्हता, तिचा संदेश तर पोहोचत नव्हता. म्हणून मी खाली बसलो, आईचं डोकं मांडीवर घेतलं, मी माझा कान आईच्या तोंडाजवळ नेला आणि आई जीवाच्या आकांतानं ओरडली, सलील शिक आणि बहिणीला शिकव. आवाज क्षीण होता सर, पण आई निघून गेली. एवढं म्हणाली, आई निघून गेली, पण मरताना आईचे डोळे उघडे होते, सताड उघडे, जणू माझ्याकडे बघतायत, माझा पाठलाग करतायत. सर आई निघून गेली, आम्ही काम चालू ठेवलं, आम्ही शिकत राहिलो. 10वी नंतर सर मी 11वीत आलो. 17 वर्षाचं वय, जवानी, मस्ती. कॉलेजच्या वयामध्ये वाटतं ना सर. 11वीत आल्यानंतर मला वाटायचं की क्लास चुकवावा, मॅटिनी बघावी, क्लास चुकवावा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून वडापाव खावा, क्लास चुकवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून वडापाव खावा, सर वाटायचं ना. पण सर ज्या वेळेला वाटायचं ना की क्लास चुकवावा, मॅटिनीला जावं, क्लास चुकवावा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून वडापाव खावा, क्लास चुकवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून शायनिंग मारावी, सर ज्या वेळेला मला वाटायचं ना, त्या प्रत्येक वेळेला आईचे शब्द कानात घुमत राहायचे की सलील शिक, बहिणीला शिकव. सर माझ्या पतनाच्या, माझ्या घसरण्याच्या, माझ्या बिघडण्याच्या प्रत्येक क्षणाला आईचे शब्द माझ्या कानात घुमत राहायचे आणि आईचे डोळे माझा पाठलाग करायचे. माझ्या बिघडण्याच्या आणि पतनाच्या प्रत्येक क्षणाला माझ्या आईनं मला जागं केलं आणि म्हणून मी अभ्यास करत राहिलो सर, म्हणून मी पाहिला. आमच्या घरातल्या सगळ्यांच्या घरातल्या ह्या सगळ्या देखण्या प्रेरणा आहेत असं वाटतं. मी आणखीन एक आई आपल्याशी शेअर करतो आणि घरातल्या कुटुंबाविषयी बोलू. माझा खूप आवडता विषय आहे भगतसिंगांचा. भगतसिंग 23 वर्ष जगले. 28 सप्टेंबर 1907 ला भगतसिंग जन्माला आले आणि 23 मार्च 1931 ला भगतसिंगांना फाशी दिली. खूप कमी आयुष्य झालं. 23 वर्षाचं आयुष्य भगतसिंगांच्या वाट्याला आलं. मी कराडमध्ये भगतसिंगांच्यावर 13 दिवस रोज 1 तास बोलत होतो. 13 तास म्हणजे 23 वर्षाच्या एका महापुरुषावर 13 दिवस म्हणजे 13 तास बोललं तरी खूप कमी वाटायचं मला. या महापुरुषाच्या जगण्याला न्याय दिला नाही. 23 वर्षात सुद्धा एवढं भरभरून आयुष्य जगता येत. पण अख्खं आयुष्य संपलं तरी एखाद्याविषयी 4 वाक्य सांगता येत नाही. आता इंद्रजित देशमुख विषयी 4 वाक्य सांगायची म्हटली तर कोणती येतील? ह्यो सोमवारी जन्माला आला, ह्यो मंगळवारी मोठा झाला, बुधवारी याचं लग्न झालं, गुरुवारी याला पोरं झाली, शुक्रवारी ह्यो आजारी पडला, शनिवारी लईच आजारी पडला ना, ऐतवारी संपला. माझा इतिहास काय लिहिणार? एका मिनिटात संपून जाईल. तुकोबरायाच्या भाषेमध्ये आला आला आणि ह्याला देऊन मेला, ह्याच्या पलीकडे काय? आलं जन्माला, आलं जगलं मेलं. या उचापात्या कर, त्या उचापात्या कर, ह्याच्या पायात साप सोड, त्याच्या पायात साप सोड, ही भाऊकी फोड, ती भाऊकी फोड, ह्याचं वाटोळं कर, त्याचं गुणगुळ कर, भावाभावात भांडणं लागली, बाहेर जाऊन राखेलचा डबा घेऊन उभा राहा, ह्याच्या पलीकडे काय केलं? आमचा इतिहास. पण भगतसिंगांच्या आयुष्यावर आपलं आईचं नातं चाललंय. भगतसिंगांना 24 मार्चला फाशी द्यायचं होतं, पण भारतभरावरून एक मोठी चळवळ उभी राहिली आणि इंग्रजांनी ठरवलं की 23 मार्चला फाशी द्यायचं. भगतसिंगांच्या आई भगतसिंगांना भेटायला आल्या. भगतसिंग आपल्या आईला असं म्हणतात की देख माँ, रोना नाही. मला फाशी दिल्यानंतर लोक तुला भेटायला येतील, पण तुझ्या डोळ्यामध्ये एकही थेंब आणू नको. भगतसिंग आपल्याला आपल्या आईला सांगतात की वीर की माँ कभी रोती नाही. आई, वीराची आई कधी रडत नाही, भगतसिंग आपल्या आईला सांगतात. भगतसिंग निघून गेले 23 मार्च 1931 ला. भगतसिंगांच्या आईना खूप आयुष्य होतं, दीर्घायुष्य होतं. 70च्या नंतर त्या गेल्या निघून. 1970 नंतर भगतसिंगांना फाशी दिली 23 मार्च 1931. आणि 1965 साली भगतसिंगांच्या आईना उज्जैन नगरीमध्ये कृष्ण सरलदेव नावाच्या कवीनी बोलवलं होतं. भगतसिंगांच्यावर त्याने एक काव्य रचलं होतं, त्या काव्याचं प्रकाशन होतं. भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला 65,000 तरुण जमले होते. 65,000.
65,000 तरुण जमले होते. त्यावेळच्या पोरांना माहित होतं की कोणासाठी जमावं, कुणाला बघायला जावं, कुणाचं ऐकावं. आणि त्यावेळच्या बाप पिढीला सुद्धा कळत होतं. भगतसिंगांच्या आईची जी मिरवणूक निघाली आयानो, त्या मिरवणुकीत भगतसिंगांच्या आईच्या गळ्यामध्ये 7 ट्रक हार घातले होते. 7 ट्रक. उज्जैन नगरीमध्ये 8-10 वर्षाची जी मुलं होती, त्या मुलांच्या आयांनी पोलिसांची कडी तोडली आणि भगतसिंगांच्या आईच्या पायावर घातली. त्या दिवशीची पोरं उज्जैन नगरीमध्ये जन्माला आली, त्या पोरांची नावं आयांनी ठेवली भगतसिंग. आणि ज्या वेळेला मिरवणूक संपली, सभेमध्ये रूपांतर झालं, त्यावेळेस 65,000 तरुण जे समोर उभे होते, अखंड अश्रूंच्या धारा त्या पोरांच्या. कारण त्या पोरांना माहित होतं की ह्या आईनं आपलं लेकरू आमच्या स्वातंत्र्यासाठी कुर्बान केलं. ते माहित होतं त्या पोरांना, जाणीव होती. परवा एनडीएमधून पासआउट झाल्यानंतरची जी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात एनडीए मध्ये पास झालेल्या एका मुलाच्या आईचं भाषण आहे 3 मिनिटाचं. खूप सुंदर भाषण. त्या आईचा मुलगा लेफ्टनंट झाला, म्हणजे क्लास 1 अधिकारी झाला एनडीए मधून. आणि तिला गर्व आहे. 21व्या वर्षी पोरं ज्यावेळेला या एनडीएची परीक्षा पास होतात, त्यावेळी 21-22व्या वर्षी ती क्लास 1 अधिकारी होतात आणि देशाच्या सरहद्दीवर संरक्षणाचं काम करतात. त्या आईचं खूप सुंदर भाषण आहे. ती असं म्हणते की माझा मुलगा आज 21व्या वर्षी देशाची जबाबदारी खांद्यावर घेऊन सरहद्दीवर देशाच्या रक्षणासाठी उभा राहणार आहे उद्यापासून. ती आई असं म्हणते की माझ्या मुलाची ड्युटी ज्या वेळेला राजस्थानच्या सरहद्दीवर असेल, त्यावेळेला 55 डिग्री सेंटीग्रेड इतक्या तापमानामध्ये माझं पोरग 12 तास उभा असेल या देशाच्या संरक्षणासाठी. वय वर्ष 21. माझ्या पोराची जबाबदारी ज्या वेळेला हिमालयामध्ये असेल पोस्टिंग, तर माझा मुलगा वजा 40 डिग्री सेंटीग्रेडला हिमालयामध्ये 12 तास उभा असेल आपल्या संरक्षणासाठी. वयाच्या 21-22व्या वर्षी ती आई सन्मानानं आपल्या लेकराचा उल्लेख करते की माझं पोरगा 21-22व्या वर्षी देशाची जबाबदारी खांद्यावर घेऊन 12 तास उभा असेल आणि मला गर्व आहे. आणि त्याच वेळेला ती आई असं म्हणते की त्याच वेळेला गावाकडची मात्र पोरं विचार करत असतील की कुठली डॉल्बी सिस्टीम आणायची, कुठली गाणी लावायची, कुठलं नाचायचं. आणि त्यावेळेला बाप गर्व करतो, ते काळ्या टी शर्ट वाला नाचतंय ना, ते माझंच नाचतंय. एका बाजूला दोन्ही बाजूची चिंतन ती ऐकत. भगतसिंगांच्या आईचा समारोप ज्या वेळेला सभेमध्ये झाला, भगतसिंगांच्या आईने माईक हातामध्ये घेतला, तर भगतसिंगांच्या आईचे उद्गार आहेत. ते असं म्हणतात की कौन कहता है मेरा भगत मर गया, मेरा भगत आप सभी की दिलों में आज भी जिंदा है, आज भी जिंदा है. आम्ही काय सांगायचं, त्या आईला काय सांगायचं की आमच्या घरामध्ये भगतसिंग आहे. दुसऱ्याच्या त्यागासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी झडपडणारा भगतसिंग तुमच्या माझ्या घरामध्ये. घरामध्ये 4 गोष्टी. मी म्हटलं की आई बाबा कुटुंब म्हणून जगण्यासाठी 4 गोष्टीची आवश्यकता असते. नवरा बायकोची काही नाती असतात. मी ज्यावेळेला कुटुंबाविषयी बोलतो त्यावेळेला घरामधलं वातावरण आई बाबांचं कसं असावं आणि घरातली नाती खूप छान असण्यासाठी काय 4 गोष्टी आम्हाला मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की घरात असताना तुमची नजर कशी आहे, डोळे कसे आहेत, घरात असताना तुम्ही स्पर्श कसा करता, तिसरी गोष्ट घरात असताना तुमचे शब्द कोणते आहेत, आणि शेवटची गोष्ट घरात असताना एखाद्याचा वाढदिवस लक्षात ठेवून तुम्ही मनापासून प्रेझेंट देता का. ह्या 4 गोष्टी जर घरात असतील तर घरातली नाती खूप बळकट होतात. असं घरात तुमची नजर प्रेमाची आहे का तिरस्काराची. घरात तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या जवळ बसावं असं वाटतं घरातल्या नातेवाईकांना, तशी तुमची नजर आहे का तेवढी. म्हणजे लेकरांना समर्थपणे प्रेमाची भाषा समजते. गाड्या सगळ्या ब्रँडेड. आणि एक असा क्षण आला 4-5 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये, त्या क्षणाला ठरवलं की खूप तणाव आहे, सगळी संपत्ती पुण्यातली विकली, दान करून टाकली, आणि आजऱ्याला त्या दोघांनी नवरा बायकोने मिळून 1 लाखाचं घर बांधलं. 1च लाखाचं घर, 3 खोल्या आहेत, कौलारू घर आहे. नवरा बायको दोघांनी मिळून विहीर काढली, बेडरूम त्यांची खूप सुंदर आहे.
ती बेडरूम आहे, ते खाली मुलं झोपतात आणि वर माळा आहे असा कपड्याचा ताडपत्रीचा, त्या माळ्यावर नवरा बायको झोपतात. मी विचारलं, धनंजय तुम्ही असं का करतात? बेडरूम एवढी छोटी, एकटी चौघच एका खोलीत कसं काय झोपतात? तिने खूप सुंदर उत्तर देते, म्हटलं की पोरं जोपर्यंत 16 वर्ष वयाची होत नाहीत ना, तोपर्यंत त्यांच्या हृदयाचा आवाज आईबापानं ऐकायला पाहिजे, त्यांच्या भावना आईबापापर्यंत पोहोचायला पाहिजे. ते म्हटले की मी पुण्यात असताना करोडोची मालमत्ता होती, पण मी सुखी नव्हतो. सगळ्या ब्रँडेड गाड्या सगळे होतं माझ्याकडे. आता त्यांच्या घरामध्ये 4 सायकली आहेत, चौघांच्या 4 सायकली आहेत. 20 किलोमीटरचा प्रवास असेल तर 4 जण सायकल न करतात. 20 ते 50 किलोमीटरचा प्रवास असेल तर मोटरसायकल न करतात, आणि 50 किलोमीटरच्या नंतरचा प्रवास ते एसटी न करतात. की ज्यांच्या दारामध्ये प्राडो, पजेरो अशा गाड्या होत्या, ती माणसं आज अशी. खूप साधं सोपं. ते म्हणले की त्यावेळेला आमचा चेहरा तणावग्रस्त असायचा, आता खूप आनंदी आहोत, मस्तीत आहोत. कारण त्यांना जगण्याचा अर्थ कळाला. तुकोबराय म्हणतात की जगायला काय लागतं? खूप नाही लागत. तुकोबराय म्हणतात की लई नाही माग नाही, आता पोटापुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला. जगायला काय लागतं? वेळेच्या म्हणजे भुकीची वेळ झाली असली की अन्न, त्याला भूकच लागत नाही, दिवसभर चरतय, भूक लागेल कशी? अंग भरून वस्त्र दे, म्हणजे वस्त्र दे ना, हे शायनिंग साठी वस्त्र. मला आमचा रात्री विषय झाला की ह्या देशातली एक खूप मोठी श्रीमंत इंजिनियर आहे, तिनं 1000 हॉस्पिटल्स काढलेत ओरिसामध्ये, फुकट आहेत गरिबांच्यासाठी. तिची पुस्तकं जगभर वाचली जातात. अलगूज, पुण्यभूमी भारत, महाश्वेता ही तिची पुस्तकं. हे मी आईच्यानं सांगतोय, बनवून नाही सांगत. तिला विमानतळावर अनेक वेळेला अडवलंय, ही कशी काय आली गरीब बाई, ही कशी काय प्रवास करू शकते? आणि फोटो बघितल्यानंतर नमस्कार केलाय लोकांनी. तिची इंटरव्ह्यू आहे युट्यूबवर. तिला विचारले की तुम्ही म्हणजे शॉपिंग कधी झालं, किती दिवस झालं करून शॉपिंग? आमच्या घरात आमच्यातल्या घरातल्या लोकांना शॉपिंगचं एक व्यसन असतं. गेलं की काय काय नवऱ्यांना माहित असतं, एकदा ह्या मॉलमध्ये सोडलं की 3 तास काय जायची अडचणच नाही. हे चुकून हे मी बोललेलं कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजा, मी काय आपलं ठरवून नाहीये बोललेलो. त्यांना विचारलं की शॉपिंग करून किती वेळ झालं? ते म्हणतात की त्या म्हणतात की मी गेले 20 वर्ष शॉपिंग नाही केलं. करोडोची संपत्ती, 1.5 लाख लोकांचं पोरांचं शिक्षण तिनं पूर्ण केलं. 1.5 लाख पोरांचं शिक्षण. पैसा सन्मार्गी लावायचा. मग तिला विचारलं की का नाही केलं शॉपिंग? ती म्हणते की शॉपिंगला गेलो तर मी नवीन काहीतरी घेईन, आणि नवीन घेतलं की मी कुणावर तरी शायनिंग मारायला जाईन. आता मी कुणावर शायनिंग मारू? कारण सवय असते ना, अनेक जणांना सवय असते. कबीरांच्या दोह्यातला एक दृष्टांत असा आहे की ती खूप सुंदर आहे, तिचं नाक बागदार आहे. तिच्या नवऱ्याने तिला नथनी घेतली, आणि ती नथनी दाखवत ती गल्लीत सगळ्यांना निघाली. मेरे नाथ ने मुझे नथनी लियो, मेरे नाथ ने मुझे नथनी लियो. ती कबीरांच्या समोर आली. ती कबीरांना म्हणते की मेरे नाथ ने मुझे नथनी लियो. कबीर असं म्हणतात की हे आई, जिस नाथ ने नथनी लियो उसकी इतनी जय जयकार कर रही हो, मगर जिस जगन्नाथ ने नाक दी उसको क्यों भूल गई हो? जगामध्ये जगायची दीक्षा एका बाजूला ती आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी. तुम्ही घरामध्ये स्पर्श कसा करता असं म्हटलं. मी तुम्हाला आठवतंय का बघा, त्या चला हवा येऊ द्या, तुमच्या हवा येऊ द्या कार्यक्रमामध्ये जॅकी श्रॉफ एक दिवशी त्या कार्यक्रमात असं म्हटलं की मी ज्यावेळेला मी हिरो नव्हतो त्यावेळेला माझं घर 10 बाय 10 फुटाचं होतं, आणि आईला ठसका लागला तरी मी उठायचो तिची पाठ सोडायचो. मी श्रीमंत झालो, आईची खोली वेगळी, पोरांची वेगळी, आईचा टीव्ही वेगळा, पोरांचा टीव्ही वेगळा. आणि त्या दिवशी रात्री 3 वाजता माझी आई ठसकून गेली. माझ्या कानावर पण आलं नाही, मी पोहोचू नाही शकलो. मी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लातूरला गेलो होतो व्याख्यानाला. 3 दिवस सलग व्याख्यान होती. मी डॉक्टर लहानेंच्या घरात राहिलो होतो. डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहे. 650 ऑपरेशन्स महिन्याला करतात. सकाळी 6 वाजता 5:30-6 वाजता खाली उतरतात, ते 7 वाजता घरी वर जातात, दिवसभर काम करतात. ती सांगत होती की संध्याकाळी पायऱ्या चढून मी काम करून वर येतो ना, त्यावेळेला बॅटरी सगळी डिस्चार्ज झालेली असते, एनर्जी संपलेली असते शरीराची.
मी घरात आलो की समोर 80 वर्षाची माझी आई असते, 85 वर्षाची अण्णा असतात समोर. खूप थकवा आलेला असतो दिवसभराच्या कामाचा. आई दिसले रे दिसली की मी घुसतो आईच्या कुशीत. आईला 10 मिनिटं मिठीत घेतो आणि आईच्या पासून 10 मिनिटानंतर मी बाजूला झालो की जेवढी सकाळी एनर्जी होती तेवढी एनर्जी मला येते 10 मिनिटात आईच्या स्पर्शानं. जगातला पॉवरफुल चार्जर आहे. असा कुठलाच चार्जर आजपर्यंत जगात तयार व्हायचा की 5 मिनिटामध्ये माणसाला सगळी एनर्जी, आणि ती आई असते. पिलानो ती आई असते. मी मगाशी म्हटलं ना. आणि त्याला पुढची गोष्ट असं म्हटलं की तुम्ही घरात शब्द कोणते वापरता. म्हणजे पुरुषाची जात सगळ्यात संकुचित. घरातल्या बायकांना चांगले शब्द सुद्धा वापरत नाही. बघा ना, ज्या दिवशी पाहुणे येतात घरामध्ये ती दिवसभर काम करते. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरातली पत्नी तुम्ही उठायच्या अगोदर उठते आणि किचन कट्टा साफ करूनच मग झोपायला येते. म्हणजे तुम्ही झोपल्यानंतर झोपायला येते, माहिती आहे. आणि घरामध्ये पाहुणे येतात त्या दिवशी चुकून चुकून तुम्ही कधी म्हटलाय का पुरुषाच्या जातील? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की कधी म्हटलाय बायकोला थकलीस का? नाही ना. दुसऱ्याच्या कष्टाची कदर नाही ना. तिचा वाढदिवस लक्षात ठेवलाय, लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवलाय, तुम्ही म्हटलं का कधी आय लव्ह यू? ते जाऊ द्या, मरू द्या. लग्न झालं तुमच्या सोबत, कुंकू तुमचं, मंगळसूत्र तुमचं, 7 पावलं तुमच्या सोबत चालली. काय आडनाव पुसून टाकलं, सगळं भूतकाळ विसरून टाकला तिनं आणि तुमच्या सोबत आली. तिचा फोन येतो तुम्हाला, तुम्ही कट करता, थोड्या वेळानं करतो म्हणून. आणि लबाडाचा फोन मात्र अर्धा तास संध्याकाळी ढाब्यावर ज्याच्याबरोबर प्यायला बसायचा आहे त्याच्याबरोबर अर्धा तास बोलतो. जो आयुष्य बर्बाद करणार आहे त्याच्याबरोबर अर्धा तास बोलतो. आणि जी अवघ वैभव सोडून तुमच्यासाठी आली, तिला तुमच्याशिवाय दुसरं कुणीच नाहीये, आणि तिचा फोन आला की आपण कट करतो. बघा, आजपासून बदल झाला तर आजीच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं इथून पुढं राष्ट्राचा फोन आला तर राष्ट्रपतीचा फोन आला तरी कट झाला पाहिजे, पण राष्ट्राचा फोन मात्र उचलला गेला. तुमच्या टाळ्या खूप कमी पडले. जरा कानखेड्या भोसले यांच्या कानामध्ये वाजू दे. समारोपाला येत असताना फक्त आई या शब्दाचा अर्थ आपल्याशी शेअर करतो की पिलानो आई आणि शेतकरी आणि ओघानं आलं तर बघतो ना. दुसरं मी म्हटलं की आई नावाची गोष्ट काय असते. पिलानो, आम्ही BSc ॲग्रीला होतो लास्ट इयरला, आणि आम्ही प्रत्येकाला विचारायचो की तू कोण होणार, तू कोण होणार. आमचा एक धुळ्याचा मित्र आहे, तो त्यावेळेला म्हणला काय नाही, आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे, तो जपणार. आम्ही म्हटलं जपू ते, जागीरदाराचं कार्ट आहे, आमच्या काय बाचं. आम्ही जेवलो एकमेकाच्या घरी सगळे. धुळा लांब असल्यामुळे कोल्हापूर पासून सगळ्यात शेवटी त्याच्या घरी जेवायला यायचं म्हणून रात्री कोल्हापूर धुळे गाडीत बसलो, सकाळी त्याच्या घरी पोहोचलो. आणि घरात पोहोचल्यानंतर आम्ही प्रत्येक खांब त्याचा असा टोकरून बघत होतो. आणि त्याला विचारलं सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. ती बघतच नव्हतं, बोलतच नव्हतं. सोन कोंडरी का बसलो, अजिबात बोलत नव्हतं. आम्ही झोपलो आणि पुन्हा जेवायला उठलो. त्याची आई भाकरी करत होती. भाकरी नावाचा एक पदार्थ, चुलीवरची भाकरी असायची त्यावेळेला, त्याला चटणी वाटायची, मग ती कोरावर कोर घालून ती आम्हाला खायला द्यायची. विश्वासावर नाश्ता, विश्वासावर पिझ्झा अँड बर्गर. हे ज्या झकमाऱ्यानं खाल्लंय ते ढाब्यावर येरड करायला जाईल. किती ताकद आणि किती सामर्थ्य त्या हातामध्ये असतं. तिची आई आतनं बाहेर आली. आज भाकरी करायला हरकत नाही, संध्याकाळी आपापल्या घरामध्ये पापड आलाय का नाही ते पण बघा. फक्त आजूबाजूला कुणी नसताना भाकरी करा, कारण पापड जर फुगला नाही तर मला शिव्या द्यायला रान मोकळा असा. तिची आई आतनं बाहेर आली. आमच्या प्रत्येकाच्या ताटात कोर भाकरी टाकली. उभी राहिली, इरकली लुगडं,
चुली मोहरं बसली होती त्यामुळे कपाळावरचं कुंकू विस्कटलं होतं, कमरेत वाकली होती, नजरेमध्ये वात्सल्य होतं, कारण्य होतं, डोक्यावरची केस पिकलेली होती, डांबरीकरण केलेलं नव्हतं, मेहंदीकरण केलेलं नव्हतं, ज्या वयात जशी असावी तशी. आमच्या मित्राला एक अचानक काय झालं माहित नाही, त्याने एक गोल प्रदक्षिणा काढली, आईच्या भोवती अशी गोल प्रदक्षिणा काढली, आईच्या खांद्यावर हात ठेवला, आमच्याकडे असं बघितलं आणि मोठ्या मस्तीत म्हटलं, ए आल्यापासून विचारताय सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. तो म्हटला ह्योच माझा सोन्याचा खांब, त्यालाच आयुष्यभर जपायचा. दादा कोंडके माझा आवडता हिरो आहे. एक 10-15 मिनिटं त्याचा सिनेमा बघितला, खळखळून हसलं की माणूस मोकळा होतो. जी गंभीर चेहऱ्याचे आहे त्यांच्या बाबतीत काय बोलावं आपण. अजून एकदा सुद्धा जी इथं बसून हसलेली नाही त्यांना काय म्हणायचं. 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड घेऊन जे आयुष्यभर जगतात माणसं त्यांना कधी स्वीकारत नाहीत. जरूर आम्हाला सांगितलंय तुकोबारायांनी, भक्त तो जाना देही उदास सांगितलंय, पण तो उदास म्हणजे आतून उदास, चेहऱ्यावरून नव्हे. दादा कोंडकेवर माझं आणखीन एका गोष्टीचं प्रेम आहे. दादाच्या सगळ्या सिनेमात आई आहे, सगळ्या सिनेमात आई आहे. आणि दादाच्या सगळ्या सिनेमात एक डायलॉग आहे, ज्याला आय नाही त्याला काय नाही. म्हणून मला दादा खरं प्रेम असतं ना, ज्याच्यावर आमचं प्रेम असतं सगळ्यांच्यावर. मला एक ते दृष्टांत द्यायला सांगितलं, आता कसं तरी जोडून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी आम्ही कोणताही त्याग करतो. हे मला दादानी इथं येण्यासाठी आता खरं तर 13 तासाचा 11-12 तासाचा प्रवास आहे माझ्या गावावरून इथं येण्याचा. पण बापूंशी माझं नातं गेल्या 20 वर्षाचं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये असतो. आमचं नैसर्गिक प्रेम आहे बापू, कुठल्या जन्माचे ऋणानुबंध आहेत बापूंचे माझे. म्हणजे असं म्हटलं जातं की आयुष्यातली काही नाती अशी असतात का नाही, ती भेटली की जन्मजन्मांतरीचं नातं सांगून जातं. अनेक जन्म आपण एकत्र आहोत का काय असं वाटतं. पण काही नाती अशी असतात ना, ती आयुष्यभर भेटतात, रेटतात, खेळतात, रक्ताची असतात, पण ती कधी आपल्याला आपली नाहीत वाटत, जिव्हाळीची नाही वाटत. 600 किलोमीटरवरून मी इथं येतो बापूंच्यासाठी, बापू माझ्याकडे येतात. भौगोलिक दृष्ट्या आम्ही इतके दूर आहोत, पण हृदयानं आम्ही एकमेकाच्या जवळ असतो. इथपर्यंत येण्याचं कारण काय, ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याच्यावर आपण कोणतीही गोष्ट कुर्बान करतो, त्याग करतो. प्रेम असेल तर. मी भक्तीवर माझं प्रवचन सांगत असताना भक्ती याचा अर्थ प्रेम सांगत असतो. प्रेम आम्हाला त्यागाला उत्सुक करतो. खायला ते सोडायचं असतं, तंबाखू किंवा चहा ते सोडायचं असतं, कारण शेपूची भाजी, कारण प्रेम नाही ना. प्रेम असेल तर तो त्याग करण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा होती. प्रेमामध्ये ते सामर्थ्य आहे. दुष्काळ पडावा, प्रेमात ताकद किती असते. दुष्काळ पडावा, शेतकऱ्याच्या घरामध्ये खूप विवंचना निर्माण व्हावेत त्या राज्यात, आणि त्या शेतकऱ्यानं बळीराजाने एक त्याच्याकडे बैल असावा, कधीही त्याला मारलेलं नसावं, खूप प्रेमानं जोपासलेलं असावं, खूप प्रेम केलेलं असावं. घरातली निकडच अशी यावी की त्याच्यावर ती बैल विकायची पाळी यावी, म्हणून बैल घेऊन तो बाजारात जावा. बैलाची किंमत गिरायक आलं की ठरून जावी की किती घेणार. 2 लाख सांगितले की तो विकणारा शेतकरी असं म्हणायचं की तंबाखू खातो का. तो नाही म्हणला की तो बैल विकायचाच नाही. त्या बाजारामध्ये दिवसभर 20 घेणारी गिराईक भेटतायत शेतकऱ्याला, पण 20च्या 20 तंबाखू न खाणारी होती. शेतकऱ्यानं बैल नाही विकला, बैल परत घेऊन निघाला. मध्येच आड रस्त्यामध्ये एका शेतकऱ्याने विचारलं की दादा बैल विकायचा का. तो म्हणलं विकायचं. म्हणलं कितीला. ते म्हणजे तुला कितीला. तो म्हटलं 20,000 आहेत. शेतकऱ्यानं प्रश्न विचारला की तंबाखू खातो का. तो म्हटलं खातो. घेऊन टाकू. 20,000ची निकड होती. घरी आला, बायकोच्या हातात पैसे दिले.
बायकोनं विचारलं कितीला विकते? म्हणजे 20,000. शेतकरी म्हणला राणी 2 लाखाची गिराईक होती, 20 होती, पण नाही विकला. ती म्हणजे का नाही विकला बायको? ती म्हणजे तंबाखू न खाणारी होता म्हणून नाही विकला. 20,000 विकून आला. तो म्हणला होय ग राणी, ती तंबाखू खात होता म्हणून विकला. ती म्हणजे येड आहे का तुम्ही? तंबाखूचा आणि पैशाचा संबंध काय? शेतकरी राजा तिला म्हणा, अगं राणी, तंबाखू न खाणाऱ्याला जर राजाला विकला असता तर माझ्या राजाला त्यानं सकाळी झोपला असता, संध्याकाळ पतूर त्याला विश्रांती नसती दिली ग. तंबाखू खाणारा यासाठी विकला, तासभर राजाला झोपल, तंबाखूची त्याला तलप होईल, माझ्या राजाला इसावा मिळेल ग, जिथं की असेल माझा राजा सुखानं राहील. पैशाचं काय घेऊन बसलीस? पीक येईल, राजाला पुन्हा तुझ्या दारात आणील. ज्याच्यावर प्रेम असतं ना, आणि आत्ता सध्या आपल्याला आवश्यकता आहे ना सगळ्यांना, ती प्रेमाची आवश्यकता. सगळं आहे आमच्या घरात. मी लास्ट समारोप करताना मी आपल्याशी एक शेअर करतो. एक गझल आहे, ती गझल तुम्ही डाउनलोड करा. बाप पिढीचं काम काय, आता इथून पुढची 3, 4, 5 मिनिटं मी बाप, तो शायर आहे खूप छान, पंकज उधास खूप छान गात आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केले की, तो असं म्हणतो शायर की पंजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण सुखी होतो. भले घरामध्ये अन्न नव्हतं, रात्री चूल नाही पेटायची, पण घरातले सगळेजण आम्ही एकत्र गप्पा मारायचो. पंजोबाच्या काळात आम्ही सुखी होतो. पुन्हा शायर म्हणतो की आजोबाच्या काळातही आम्ही सुखी होतो. आणि पुढच्या स्टांजामध्ये, 7व्या स्टांजामध्ये तो शायर असा प्रश्न विचारतो की आता तुमच्या घरात सगळं आहे, खाली कार्पेट आहे, वर झुमर आहे, सगळं कपडे लागते, दारात गाडी आहे, सगळं आहे तुमच्याकडे. पण तो शायर असा विचारतो, पण तुम्ही सुखी आहात का? विचार. घरामध्ये सामानांची रेलचेल आहे, पण घरामध्ये तुम्ही सुखी आहेत कसं? तो शायर प्रश्न विचारतो प्रत्येकाला. आम्ही सगळ्यांना, आम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना, तुम्ही सुखी आहात का? विचार. आणि मध्ये खूप मोठा पॉज आहे, मोठा पॉज आहे. शेवटच्या स्टांजाच्या परिच्छेदाच्या अगोदरचा एक खूप मोठा पॉज आहे. सभागृहामध्ये तो कॅमेरामनचा कॅमेरा आहे, तो सगळ्या पालकांच्यावर आहे आणि पालकांच्या मांडीवर बसलेल्या मुलांच्यावर आहे. आणि आता शायर बोलणार आहे तो पालकांच्या विषयी, बापाच्या विषयी, आईच्या विषयी बोलणार आहे. आई बापाची खदखद आहे त्या, आणि ती खदखद कोणती आहे? तो शायर आता बोलायला सुरुवात करतो. गाणं, पुढचं गाणं, हे आने वाली नसलो. तो शायर असा म्हणतो की हे बाळानो, आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आम्ही काय केलंय? आम्ही सगळे बाप आहोत, सगळे बाप. खलील जिब्रान नावाचा विचारवंत असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. बापानं, मी तुमच्यासाठी शेअर करतोय, ग्रेटा थुंबल नावाची 16 वर्षाची पोरगी आहे. ती गेल्या वर्षी एका शुक्रवारी स्वीडनच्या संसदेच्या बाहेर बसली आणि तिनं पाठीमागं बोर्ड लिहिला, फ्रायडे फॉर द फ्युचर. 16 वर्षाची पोरगी आहे, तिनं पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकाचा अर्थ असा की 2050 साली पृथ्वीचा विनाश आहे, पृथ्वीवरची जीवसृष्टी संपणार आहे आणि माणूस सुद्धा संपणार आहे, पृथ्वीचा अंत होणार आहे पर्यावरणाच्या याच ऱ्हासामुळे. आणि तिनं ती पाठी लावली, ती एकटी बसली. तिच्या आईचा विरोध आहे, तिच्या घरातल्यांचा विरोध आहे. ती 16 वर्षाची पोरगी बाप पिढीला सांगते, बापानो थांबा ना, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वी का संपवायला लागलाय? 1 वर्षभर हे आंदोलन सुरू आहे. 1 वर्षभरामध्ये 20 लाख पोरं जगभरातली तिच्या आंदोलनाला पाठिंबा देणार. 20 लाख, एक 16 वर्षाची पोरगी. तिच्या या आंदोलनाचा परिणाम असा झाला की सप्टेंबरमध्ये तिच्यासाठी युनोला अधिवेशन बोलवावं लागलं. जगभरातले देश बोलवण्यात आले युनोमध्ये आणि या 16 वर्षाच्या पोरीला भाषण द्यायला लावलंय. तिचं 4.5 मिनिटाचं भाषण आहे, 495 शब्दाचं त्या पोरीचं भाषण आहे. युट्यूबवर जा. मी तर ज्या ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला डोळ्यातून अखंड अश्रूच्या धारा येतात. ती पोरगी जीवाच्या आकांतानं रडून सांगते बाप पिढीला आणि जगभरातल्या राजकारण्यांना, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आम्हाला जगवणार आहात का नाही? ती पोरगी विचारते. मारणार आहे का तुम्ही आम्हाला, पुढच्या पिढीला? सृष्टीचा नाश करणार आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या संकुचितपणासाठी. कसलं राजकारण करतात? एक 16 वर्षाची पोरगी जगभरामध्ये जागी होते, अख्खं जग हलवते आणि बाप पिढी मात्र, आम्ही मात्र इथं सोंगट्या खेळत राहतो. बाप पिढी मात्र चौथऱ्यावर बसून सरकार कुणाचं येणार, आघाडीचं येणार का युतीचं येणार, रात्रभर चर्चा करत.
आजूबाजूला पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीची सृष्टी नाहीये, पृथ्वी नाहीये, आणि बाप पिढी ठरवते की कोण मंत्री होणार आणि कुणाकडे कुठलं खातं जाणार. काय ठेवतोय आम्ही पुढच्या पिढीसाठी, कोणतं कारण करतो. बाप म्हणून, आई म्हणून आपली जबाबदारी पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण आम्ही ठेवणार आहोत की नाही, का स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करणार आहोत अखंड आयुष्यभर. 16 वर्षाची पोरगी जागी होते आणि जग हलवतं. आम्ही म्हातारा झालो तरी आम्हाला कळत नाही की आम्ही कशासाठी जगतो. तो जो शायर आहे ना, तो शायर बोलायला सुरुवात करतो की हे आने वाली नसलो, येणाऱ्या पिढ्यानो. खरं आहे, मी ज्या वेळेला माझं सिलेक्शन झालं तर माझ्या मित्राचं एक वर्ग 1चा अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. आम्ही एकत्र आलो पहिल्या 10 वर्षे. त्यावेळेला मी त्याला म्हणायचो, त्यानं बाळ नव्हतं जन्माला घातलं, मी त्याला म्हणायचो राम्या घाल ना पोरगा किंवा पोरगी जन्माला, येऊ दे ना ज्योती, येऊ दे ना दिवा तुझ्या घरात. तेव्हा माझा मित्र 25 वर्षापूर्वी असं म्हणायचं की इंद्रिया शहाणा नको होऊ, तुझ्या माझ्यासारख्या चांगल्या माणसाला जगताना एवढा त्रास होतो, तर तुझं माझं पोरगं ज्या वेळेला जगायच्या वयात येईल त्यावेळेला सोसेल. हैदराबादची प्रियांका 1 किलोमीटर शहराच्या बाहेर काय जाते, तिचे काय हाल होतात. निर्भया दिल्लीसारख्या शहरामध्ये तिचे काय हाल होतात. आणि ही विकृती दूर नाही, तुमच्या माझ्या घराच्या बाहेरपर्यंत ठेवली. आम्ही स्वतःला प्रश्न विचारावं, आम्ही पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं कोणतं जग सोडून निघालो आहोत. आणि मग आता शायर सांगतो की हे पोरानो, आम्हाला तुमच्यासाठी एक जग तयार करायचं नाही. ते जग कसं असेल याच्याविषयी शायर बोलायला सुरुवात करतो. तो असं म्हणतो की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानो, आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं आहे की तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची. हे बाळानो, तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. हे बाळानो, आमच्या वाट्याला जी दुःख आली, वेदना आली, ती दुःखाने वेदना तुमच्या वाट्याला नसावी असं एक जग आम्हाला तुमच्यासाठी तयार करायचं. तो शायर म्हणतो. बाप पिढीला माझा प्रश्न आहे, असं वातावरण तयार केलंय का पुढच्या पिढीला? तपासा. अरे जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात मायबापानं, जनावर सुद्धा. आपण रानात चरणाऱ्या रानगाया कधी बघितल्या तर रानगाया चरत असताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरांना घेतात. आपल्याला माहिती आहे का? त्या रानगायांना कळतं की जंगलातून वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू, पण आमची वासरं जगायला पाहिजे. अरे रानगायांना कळतं. जंगलातून जाणारा हत्तींचा तांडा आपण कधी बघितला तर त्या हत्तीच्या तांड्यातला सगळ्यात पुढचा हत्ती असतो ना, तो वयोवृद्ध असतो. सगळ्यात शेवटचा हत्ती असतो ना त्या तांड्यातला, ते पिल्लू असतं, सगळ्यात लहान वयाचं पिल्लू असतं. कारण जंगलातून प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातल्या सगळ्यात पुढच्या वयोवृद्ध हत्तीला कळतं की जंगलातून वाघ आला, सिंह आला तर मी मरेन, पण माझं हत्ती, माझं पिल्लू जगायला पाहिजे. बिरबलाकडे 2 घोड्या आल्या, दिसायला सारख्या होत्या. बाहेरून बिरबलाला विचारण्यात आलं की ह्या दोन्ही घोड्यात एक आई आहे आणि एक पोरगी आहे. बिरबल म्हटला बाहेरून नाही ओळखता येणार, चला नदीला घेऊन. दोन्ही घोड्या घेऊन बिरबल नदीला गेला. दोन्ही घोड्या नदीत लोटल्या. एक घोडी पुढे निघाली, एक घोडी पाठीमागे होती. बिरबल म्हटला पुढे आहे ना ती आई आहे, पाठीमागे आहे ना ती लेक आहे. कारण घोडीला सुद्धा कळतं की पाण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला सुद्धा कळतं की पाण्यामध्ये भोवरा असेल तर भोवऱ्याच्या तळाशी मी जाईन, पण माझी लेक जगायला पाहिजे. अरे जनावरांना कळतं की पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं. आम्ही तर माणसं आहोत, बुद्धी आहे, हृदय आहे, पण हृदयानं आम्ही कधी जगतच नाही, चांगुलपणानं जगतच नाही. आणि ते जगायचं असेल तर आम्हाला एक चांगुलपणाची चळवळ, सगळ्यांच्यावर प्रेम, जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवतेचा, एक चांगुलपणाचं जग आपल्या लेकरांच्यासाठी सोडून जावं लागेल. द्वेष आणि मत्सराचं, हिंसेचं आणि घृणेचं जग आपल्या लेकरांना नको आहे. लेकरं त्याच वेळेला सुखी राहतील की ज्या जगामध्ये सुख आहे, ज्या जगामध्ये आनंद आहे, ज्या जगामध्ये प्रेम आहे, ज्या जगामध्ये जिव्हाळा आहे. आणि तोच बाप पिढीनं पुढच्या पिढीला द्यायचा असतो. तुमच्या पोराला नको आहे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल. तुमच्या पोरांना हवाय जगण्याच्या लायकीचं एक जग, एक समाज, एक कुटुंब. ते आपण द्याल अशी प्रार्थना करतो. जवळजवळ 1.5-2 तास मी आपल्याशी बोलतो आहे. बोलताना कुठं चुकलं असेल तर क्षमा. जे उशिरा आलेत, स्वतःच्या पायावर उभे राहिलेत, त्यांचे ऋण व्यक्त करतो. जे बरोबर जेवणाचं टायमिंग साधून आले त्याला शिकवलंय की ही लोक नेहमी उशिरा जातात. म्हणजे सिनेमाला जरी गेली तरी उशिरा, लग्नाला जरी गेली तरी 7व्या मंगलाष्टकाला जातात, दुसऱ्याचं तांदूळ घेऊन तिसऱ्याचं लग्न लावतात. पण ही पंक्तीला पहिली असतात, कारण यांच्या बाप जादीने यांना सांगितलेलं असतंय
उकिरड्याजवळ बस, पण पहिल्या पंक्तीला बस, कारण पुन्हा कोरड्यास मिळतंय नाही मिळतंय सामान्य क्षमा करा. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू इतका की आपल्यातला चांगुलपणा वर यावा, एक जगण्याच्या लायकीचं जग तयार व्हावं. मला दादानी खूप आग्रहपूर्वक बोलवलं. रात्रीची जेवणाची मांडे घातले तुमचे, आमच्या तिकडे मांडे नाहीयेत. पुढच्या वेळेला एक समाज त्यांच्यासाठी सोडून जाव्या. धन्यवाद.